अर्थात पुढचा सर्व आठवडाभर मनात नानांच्या भेटीबद्दलचेच विचार होते. अगदी सुरुवातीस असं वाटलं होतं ती खरी कल्पना आपली, पण आता त्याचं सारं श्रेय हे नाना देऊ पाहत आहेत. परंतु त्या विचारातला स्वार्थीपणा लडोलट पटला. कल्पना अनेकांच्या मनात येतात, पण त्या प्रत्यक्षात आणायला आवश्यक ती साधनं, यंत्रणा किंवा सुविधा असल्याखेरीज त्या नुसत्या कल्पनेला काय अर्थ होता? नानांनी सहज सहज पुढच्या काही अडचणी आणि आवश्यकता यांचं वर्णन केलं होतं. आणखीही काही काही नव्याने उभ्या राहण्याची शक्यता होती. त्यांच्याशी मुकाबला करण्याची ताकद माझ्या एकट्यात होती का? अर्थात नाही. दरम्यान घरचं आणि ऑफिसचं रुटीन पूर्वीसारखंच चाललं होतं. मनातल्या कुलवृत्तांताची कल्पना मी घरातल्या कुणापाशीच उघड केली नव्हती. सुरुवातीचे काही दिवस त्यांनीही माझं निरीक्षण केलं असेल. या अचानक हाती आलेल्या संपत्तीचा माझ्यावर काही परिणाम झाला आहे का ते पाहायला. पण एकदा गायत्रीच्या नावावर त्या पैशांची गुंतवणूक केल्यावर माझ्या मनातून त्या पैशांचा विचार पार गेला होता. मनासमोर सतत असणाऱ्या आर्थिक विवंचनेपासून जी संपूर्ण सुटका लाभली होती, त्यासाठी ही किंमत अगदीच कमी वाटत होती. ऑफिसमध्येही हीच गोष्ट होती. प्रत्यक्षात बदल असा काहीच झाला नव्हता. बदल झाला होता तो माझ्यात, किंबहुना जगाकडे बघण्याच्या माझ्या मानसिकतेत. ऑफिसचं कामही आता गुलामी वाटत नव्हती. नोटिशीऐवजी महिन्याच्या पगारावर पाणी सोडून केव्हाही स्वतंत्र होण्याची वाट मला खुली होती. परंतु म्हणूनच मी ती वाट घेतली नाही. एक उदाहरण देतो, पटकन पहा. बँकेतल्या तुमच्या खात्यात जर 3 लाखांची शिल्लक असेल, तर मारुती गाडी वापरणाऱ्याचा तुम्ही कधीही हेवा करणार नाही. कारण मनात आणलं तर आपणही अशी गाडी घेऊ शकतो हे तुम्हाला मनोमन माहिती असतं. असो, तात्विक चर्चा नको. मी ऑफिसमध्ये मोकळेपणाने वावरत होतो. माझ्याकडे जे काय काम असेल ते अगदी काटेकोरपणे, वक्तशीरपणे पूर्ण करीत होतो. इतरांना माझ्या वागणुकीचं कदाचित नवल वाटत असेल, पण माझा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. नानांची भेट झाल्याला पाहता पाहता आठवडा उलटला आणि दुसरा रविवार आला. त्यांची भेट घ्यायचा दिवस आला. साधारण 10च्या सुमारास मी नानांच्या बंगल्यावर आलो. नाना व्हरांड्यातच उभे होते. मला पाहताच ते पायऱ्या उतरून खाली आले आणि एका हाताने मला आपल्या मागे यायची खूण करून ते बंगल्याच्या मागच्या भागाकडे निघाले. कुत्र्याला कुठेतरी बांधून ठेवलं असेल अशी आशा आणि प्रार्थना करीत मी त्यांच्या मागून गेलो. समोरच्या मागच्या कोपऱ्यात 2 गाड्यांचं गॅरेज होतं. त्याच्या शेजारीच तशाच आणखी 2 खोल्या होत्या. रांगेतल्या शेवटच्या खोलीत नाना आणि त्यांच्या पाठोपाठ मी असे आलो. खोली सुमारे 12x20ची असावी, एवढ्यातच साफ केलेली दिसत होती आणि ऑफिससारखी सजवलीही होती. डाव्या भिंतीला खिडकी होती. त्या खिडकीपाशीच एक टेबल होतं. मागे खुर्ची होती. खोलीत आणखी 3-4 खुर्च्या होत्या. मागच्या भिंतीला लागून एक मोठं कपाट होतं आणि एक 3 खणांचं उघडं शेल्फ होतं. टेबलावर टेलिफोन होता. एक नक्षीदार चिनी मातीच्या जगमध्ये 2 पेनं, 2 बॉल पेन्स, 2 पेन्सिली होत्या. एका पसरट ट्रेमध्ये कागद, पाकिटं, स्टेपलर, पिना इत्यादी स्टेशनरीही होती. स्वतः एका खुर्चीत बसत नाना म्हणाले, "बसा सदूभाऊ बसा." "नाना, तयारी तर जय्यत केली आहे." मी खरं तेच सांगत होतो. "अहो, यात नवीन काहीच नाही. तो एक टेलिफोन सोडला तर बाकी सर्व काही घरात इथे तिथे होतंच. ते जमा केलं फक्त. खोली साफ करून घेतली एवढंच. एखादी गोष्ट करायची असं ठरवल्यावर मग उशीर कशाला करायचा?" खुर्चीवर मांडी बदलत ते म्हणाले, मग काय तुम्ही काही नवीन विचार केलात की नाही?" "नाही. मी विचार करीत होतो आणि करतोही आहे. मागच्या खेपेस बोलताना ती कल्पना सुचली नव्हती. ती मागून सुचली. अहो, आपली ही नाशिक, त्र्यंबकेश्वरासारखी तीर्थक्षेत्र आहेत ना, तिथल्या उपाध्यायांकडे पिढ्यानपिढ्यांची अगदी नावानिशार जंत्री असते. आपल्या वज्रे घराण्यातलं कोणी ना कोणी केव्हा तरी या तीर्थावर गेलेलं असणारच नाही का? तेव्हा आपल्या घराण्यासंबंधी माहिती मिळवण्याचा हा एक अगदी जवळचा हमखास सोर्स आहे, हो की नाही? अर्थात नाना म्हणत होते ती गोष्ट अगदी बरोबर होती. तेव्हा सदूभाऊ, तुम्ही एकदा तुमच्या नोकरीतून मुक्त झालात की हे काम तुमच्याकडे. आणि त्यावर मी काही टिप्पा टिप्पणी करण्याआधीच हात वर करून मला थांबवीत ते म्हणाले, "सदूभाऊ, एक गोष्ट आधीच सांगायला हवी होती ती आत्ता सांगतो. खर्चा विषय आहे. सुरुवातीस सर्व खर्च मीच करणार आहे. पत्रव्यवहार आहे, जाहिराती आहेत, परगावचे प्रवास, मुक्काम आहेत, आणखीही काही काही निघेल. आपण एक करूया, सर्व खर्चाची तपशीलवार नोंद ठेवूया.
कदाचित असंही होईल, आपल्या घराण्यातील काही हौशी आणि धनवान मंडळी आपल्याला भेटतील. मग आपल्याला एखादा निधी उभारता येईल. मग त्यामुळे खर्चाची आपोआप व्यवस्था होईल. पण ते पुढचं आहे. आता त्याची विवंचना आवश्यक नाही. नानांनी घरात अर्थातच सूचना देऊन ठेवली असावी, कारण तेवढ्यात बाई चहाचा ट्रे घेऊन आली. चहाबरोबर एखादी डिश असती तर माझी मोठी चमत्कारिक अवस्था झाली असती. डिश घ्यावी तरी पंचायत, न घ्यावी तरी पंचायत. चहा झाल्यावर ट्रे खिडकीत ठेवत नाना म्हणाले, तुम्हाला आणखी एक दाखवायचं आहे सदुभाऊ. नानांनी उठून टेबलावरचा ड्रॉवर उघडला आणि आतलं एक रायटिंग पॅड काढलं. वेष्टन उलटून त्यांनी पॅड माझ्यापुढे धरलं. पानावर सुवाच्य अक्षरात पुढील मजकूर होता. वज्री घराण्याचा कुलवृत्तांत संकलित करण्याचा जाहिरातदारांचा मानस आहे. वज्रे आडनाव असलेल्या सर्वांनी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधावा. जाहिरातीचा मजकूर कसा वाटतो? नानांनी विचारलं. पुणे, मुंबई, नाशिक, सातारा, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी अशा शहरातून दैनिकात सलग आठवडाभर जाहिरात देण्याचा मानस आहे. बघूया काय रिस्पॉन्स मिळतो तो. जाहिरात प्रसिद्ध होऊन मग योग्य लोकांपर्यंत पोहोचल्या तर त्यांचा प्रतिसाद यायला या महिन्याभराचा अवधी तरी लागेलच. बरं सदुभाऊ, तुम्हाला नोकरी सुटता सुटताच कामाला लावणार आहे हं? नाना हसत म्हणाले. पण नाना, एवढ्या ठिकाणी इतक्या वेळा ही जाहिरात द्यायची? खर्चाचं म्हणता ना? अहो सदुभाऊ, अर्धवट प्रयत्न करणं म्हणजे तो पैसा अगदी फुकट घालवणं आहे. हाफ मेजर्सचा काही उपयोग नाही. करायचंच असलं तर ते अगदी व्यवस्थित करायला हवं. तुम्ही सगळं ठरवूनच ठेवलेलं दिसतंय. सदुभाऊ, खरं सांगू का, मला तुमचे उपकारच मानायला हवेत. नाहीतरी आताशा वेळ अगदी कंटाळवाणा जायला लागला होता हो. माझा काही समाजसेवकाचा पिंड नाही. तशा वेगवेगळ्या चॅरिटी असतात. त्यांना मी माझ्या कुवतीप्रमाणे टाईबाई देत असतोच. शिवाय काही नैसर्गिक आपत्ती आली की मदतीसाठी फंड जमवलेले जातात. तिथेही मी मागे सरत नाही. पण एकदा चेक दिलं की संपलं, नाही का? अर्थात स्वयंसेवी संघटना आहेत, त्यांना मदतीसाठी माणसांची गरज असतेच. पण ते काय आपल्याला जमायचं नाही. तेव्हा तुमची ही कल्पना अगदी योग्य वेळी आली. आता आपल्या घराण्याचं म्हणजे घरचंच काम, हो की नाही? बरं, त्यात काही 4 पैशाचा फायदा होण्यासारखा आहे अशातलीही गोष्ट नाही. तेव्हा तोही आरोप यायला नको. तेवढ्याच 6-7 वर्षांचा एक गोरटेला मुलगा खोलीच्या दारात आला. आजोबा, डॅडी आलेत, तो म्हणाला. ठीक आहे, बाबांना सांग मी येतोय. मग नाना माझ्याकडे वळून म्हणाले, सदुभाऊ, घरातल्यांचीही तुमच्याशी ओळख करून देतो. आता तुमचं नेहमीच येणं होणार आहे, चला. अर्थात मी नाही तसं म्हणणार. बनल्याला वळसा घालून आम्ही मोठ्या दारातून हॉलमध्ये आलो. टोचावर तो छोटरा त्याच्या आईवडिलांच्या मध्ये बसला होता. हा अरविंद, ही सुधा आणि हा जयंत, माझा नातू. आणि मग माझ्याकडे हात करीत नाना म्हणाले, अरविंद सुधा, हे सदुभाऊ वज्रे. यांनाच आधी आपल्या वंशकुळाचा इतिहास शोधण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी माझी गाठ घेतली. नाना सोफ्यावर बसले. मला त्यांनी शेजारी बसवून घेतलं. त्या दोघांना मी एक औपचारिक नमस्कार केला होता. अरविंद 35शीचा असावा, गोरा होता, उंच होता, शरीर यष्टी कमावलेली दिसत होती. कपडे उत्तम फॅशनचे होते. चेहऱ्यावर श्रीमंतीचा आणि आत्मविश्वासाचा ठसा होता. त्याच्या व्यवसायात तो खूपच यशस्वी झाला असला पाहिजे. सुधा, त्याची पत्नी, जरा साशंक नजरेनं माझ्याकडे पाहत होती. बाबांनी मागच्या आठवड्यात तुमची भेट झाल्याचं सांगितलं. हा घराण्याचा इतिहास, कुलवृत्तांत म्हणा, लिहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. खर्चाचं, पायपिटीचं, यातायातीचं काम आहे. अरविंद म्हणाला. मला अशी शंका आली की त्याच्या स्वरात जरा नाराजी आहे. कदाचित त्याची अशीही समजूत झाली असण्याची शक्यता होती की मीच त्याच्या वडिलांना माझ्या काहीतरी स्वार्थ हेतूसाठी नादाला लावला आहे. या सर्व बाबतीत मी स्वतः इतका प्रामाणिक होतो की माझ्या वाढण्याचं त्याच्यापाशी समर्थन करण्याची कोणतीही आवश्यकता मला भासली नाही. मीही तशाच औपचारिक आवाजात म्हणालो, हो, तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे खरं. म्हणजे आता मला असं म्हणायचं आहे की बाबांचं वय बरंच झालं आहे. त्यांनाही दद्दत सोसायची नाही. आता स्पष्टच बोलायची वेळ आली होती. अरविंदराव, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो आहे. हा कुलवृत्तांत लिहिण्याची माझी कल्पना होती ही गोष्ट खरी आहे. पण मी तुमच्या वडिलांकडे,
म्हणजे नानांकडे केवळ चौकशीसाठी आलो होतो, कारण त्यांचं नाव वज्रे आहे आणि टेलिफोन डिरेक्टरीत त्यांचा पत्ता मिळाला म्हणून. त्यांना माझी कल्पना पसंत पडली. त्यात त्यांनी वैयक्तिक सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. स्वतःच्या बंगल्यातली एक खोलीही रिकामी केली. पण हे सर्व त्यांचे स्वतःचे निर्णय आहेत. आता मी त्यांना या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही, हे तुमच्या मते अयोग्य असेलही. पण मला प्रामाणिकपणे वाटतं की त्यांना आपले निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. अरविंदच्या डोळ्यात क्षणमात्र राग दिसला. पण नाना मात्र हसत होते आणि हाताने टाळ्या वाजवण्याचा आविर्भाव करीत होते. त्यांचे घरातले परस्पर संबंध काय होते याची मला कल्पना नव्हती. अरविंद जरासा रागाने नानांकडे पाहत होता. सधूभाऊ, या अरविंदाची खरोखरच अशी कल्पना झाली होती की हे कुलवृत्तांताचं काहीतरी निमित्त करून मला काहीतरी दंड घालण्याचा तुमचा टावा आहे. अरविंदा, हे तुझ्याच तोंडचे शब्द आहेत. मला वादविवाद करायचा नाही. फक्त तुला एवढंच दाखवायचं होतं की सगळे स्वार्थी किंवा फसवे नसतात. अर्थात तू मला सावधगिरीची सूचना दिली होतीस ती माझ्या भल्यासाठीच होती, हे मला समजलं. आणि या सदुभाऊंसमोर तुझा कोणताही अपमान करण्याचीही माझी इच्छा नव्हती. फक्त हे सदुभाऊ कसे आहेत हे तू पाहावेस एवढीच माझी इच्छा होती. कारण आता या न त्या निमित्ताने त्यांचं आपल्याकडे बरंच येणं होणार आहे. परिस्थितीतील ताण नानांनी मोठ्या कौशल्याने दूर केलं होतं. अरविंद उभा राहिला आणि माझ्याकडे पाहत एक हात वर करून म्हणाला, बाबा म्हणाले त्यात सर्व काही आलं. तुमच्याबद्दल माझ्या मनात कोणताही वैयक्तिक राग नाही एवढं ध्यानात घ्या. पण आजकालचे दिवस माणसाने 24 तास सावध राहण्याचे आहेत. ही जर वक्र मारण्याची अपॉलॉजी असली तर त्याने माझं समाधान झालं नाही. कारण सावध राहणे वगैरे ठीक आहे, पण आधी नीट माहिती करून घेतल्याखेरीज एखाद्याचा संशय घेणं हेही चूक आहे असं माझं मत होतं. ते तिघट खोलीतून निघून गेले. मीही नानांचा निरोप घेऊन निघालो. नाना, आता मी नोकरीतून मोकळा झालो की मरच येईन तुमच्याकडे, कारण आपली बहुतेक चर्चा झालेलीच आहे. आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा झाला तर कसा? नाना हसत म्हणाले. तुमच्याकडे टेलिफोन नाही म्हणता, तुम्ही पत्रही लिहिलेलं नाहीत. तुमचा पत्ता देऊन ठेवा की. मध्ये एका हौसेने पत्त्याची स्टिकर्स करून घेतली होती. पाकिटात 2-3 नेहमी असायची. त्यातली 2 मी त्यांना काढून दिली आणि मग त्यांचा निरोप घेतला. घरी परत येता येता अरविंदचा किंवा त्याच्या मनात माझ्याबद्दल आलेला शंकेचा विचार आपोआपच येत होता. मी संपूर्ण प्रामाणिक असताना माझ्या एखाद्याला असा संशय यावा याचा मला संताप झाला होता. पण प्रामाणिकपणा काय शरीराची नाडी, उंची, वर्ण यासारखा बाहेरून थोडाच दिसतो. आणि वरून अगदी सभ्य माणसासारखे वाटणारे शेवटी अट्टल भामटे निघाल्याची उदाहरणं काय कमी आहेत? मला तर विशेषच विचार करावा लागणार होता. कारण या घराण्याच्या निमित्ताने मला अनेक अनोळखी ठिकाणी जावं लागणार होतं. अनेकांना त्यांचं मूळ गाव, आई-वडील, इतर नातेवाईक यांच्या संबंधात विचारावं लागणार होतं. मला माझ्या घराण्याबद्दल एक कुतूहल निर्माण झालं होतं, पण सर्वांनाच ते वाटत असेलच असं गृहीत धरून चालणं चूक ठरण्याचा संभव होता. आत्ताच एक प्रसंग आला होता, पण वेळ सांभाळून न्यायला नाना हजर होते म्हणून कडवटपणा टळला होता. पण आपल्याबद्दल लोकांची अशी कल्पना होणं शक्य आहे आणि त्यांना त्याबद्दल एकदम दोष देणंही योग्य ठरणार नाही, हा विचार सतत मनात ठेवायला हवा होता. महिन्याचे शेवटचे 15 दिवस राहिले होते. त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने मी मोकळा होणार होतो. घरच्यांना अजूनपर्यंत तरी माझ्या कुलवृत्तांताच्या योजनेची काहीही कल्पना दिली नव्हती. नानांना भेट दिल्याच्या रविवारनंतरच्या आठवड्यात शुक्रवारी माझ्या पत्त्यावर एक जाड लिफाफा पोस्टाने आला. मी ऑफिसमधून परत येईपर्यंत लिफाफा माझीच वाट पाहत बाहेरच्या टेबलावर होता. पत्र नानांकडून आलं होतं. चहा कपडे बदलणं झाल्यावर मी पाकीट फोडलं. आतल्या मोठ्या कागदांना वर एक लहान चिठ्ठी टाचली होती. सदुभाऊ, जाहिरातींना काही प्रतिसाद आल्यास त्यांना पाठविण्यासाठी एक माहितीपत्रक लिहून तयार केलं आहे. मसुदा सोबत आहे. काही सूचना असल्यास कळवा. कुणाचे पत्र आल्यास उत्तरादाखल या पत्राची एक झेरॉक्स प्रत पाठवली म्हणजे काम होईल. नाना. मग मी मागचा मोठा कागद पुढे घेतला. नानांच्या सुवाच्य अक्षरात पुढील मजकूर होता. सप्रेम नमस्कार विशेष. आपल्या पत्रास उत्तर म्हणून हे माहितीपत्रक पाठवित आहे. आपणही आमच्याच वज्रे घराण्यात जन्मलेले आहात. आपल्या या
आपल्या या वज्रे घराण्याचा संपूर्ण इतिहास, उदाहरणार्थ या घराण्याचं मूळ स्थान, त्याचा आजपर्यंत झालेला विस्तार, देशाच्या वेगवेगळ्या भागात स्थापन झालेल्या तुमच्या शाखा, आपल्या घराण्यातील व्यक्तींनी कोणत्या एका क्षेत्रात, उदाहरणार्थ शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, व्यावसायिक केलेले योगदान इत्यादींची माहिती त्यातील. त्याचप्रमाणे आज मी तिस आपल्या घराण्याचा विस्तार किती आहे याची तपशीलवार माहिती येईल. या बाबतीत आपण पुढील प्रकारांनी आम्हाला सहकार्य करू शकता. खाली दिलेल्या यादीपैकी जेवढी काही माहिती आपणास उपलब्ध असेल तेवढी संपूर्ण तपशिलासह कळवावी. 1. आपल्या स्वतःच्या वंशाची माहिती. 2. आपल्या आडनावाचे इतर कोणी असतील तर त्यांची माहिती. 3. घराण्यासंबंधातील जुनी कागदपत्रे आणि दस्तऐवज, उदाहरणार्थ बक्षीसपत्रे, इनामनामे, सनदा, ताम्रपट, थोडक्यात आपल्या घराण्याशी संबंधित अशा भूतकाळातील घटनांचे पुरावे असल्यास शक्यतो त्यांच्या नटला पाठवाव्यात. हे शक्य नसल्यास त्यांची माहिती द्यावी. 4. घराण्यातील पूर्वजांची छायाचित्रे, तैलचित्रे इत्यादी असल्यास किंवा त्यांच्या समाध्या आदींवर काही उल्लेख असल्यास ती माहिती द्यावी. शेवटी एक विनंती. हे सर्व काम खूप श्रम आणि पैसा घेणारे आहे. श्रमाच्याच व पैशाच्या रूपाने आपल्याला या कार्यास जर काही हातभार लावता आला तर त्याचे मनःपूर्वक स्वागत होईल. असं हे पत्रक होतं. संपर्कासाठी खाली नानांचा पत्ता होता. तसं म्हटलं तर या बाबतीत आम्ही दोघंही नवखेच होतो आणि मला नाही वाटत या विषयात कुणी तज्ज्ञ असतील. कारण घराण्याचा इतिहास माणूस वारंवार थोडीच लिहिणार, एकदाच लिहिणार म्हणजे एकच अनुभव. मला वरच्या मजकुरात काहीही सुधारणा किंवा भर आवश्यक वाटत नव्हती. खरं म्हणजे या नानांची कमालच होती. त्यांचे विचार आणि त्यांच्या कल्पना सतत माझ्या पुढे 10 पावलं असायच्या. संध्याकाळी कोणाच्या तरी वाचनात ते पत्र आलं. तसं मी काही ते लपवून ठेवलं नव्हतं आणि जेवायला बसताच तो विषय निघालाच. सुरेशच्या हातात ते पत्र होतं. तो हात वर करून हवेत हलवत होता. बाबा, हे कोण वज्रे, कोणी नात्यातले आहेत का? त्याने विचारलं. नाही, पण आपल्या कुळातले आहेत. कदाचित हा शब्दप्रयोग त्यांना टोळ्यात टाकणारा असावा. या महिन्याअखेर माझं ऑफिस काम संपणार आहे. नोकरी सोडायची हे मी आधीच ठरवलं होतं. पण दिवसाचे 24 तास रिकामा राहिलो तर त्या तासांचा डोक्यावर बोजा झाला असता. अनेक दिवसांच्या विचारानंतर मी मनाशी ठरवलं आहे की निवृत्तीनंतर आपल्या कुळाचा इतिहास लिहिण्याचं काम हाती घ्यायचं. आपल्या कुळाचा? आपल्या घराण्याचा? सुरेश नवलाने म्हणाला. मला माहीत आहे आपण सामान्य आहोत. पण आपलं नाव जरा अनकॉमन आहे असं नाही वाटत का तुला? जोशी, शहा, कुलकर्णी, देशपांडे, टेलिफोनच्या डिरेक्टरीत या मंडळींनी पानच्या पानं व्यापलेली दिसतील. पण वज्रे? डिरेक्टरीत एकच वज्रे आहेत. तेच आहे नाना वज्रे. मी त्यांची गाठ घेतली होती आणि या कामात बरंचसं सहाय्य करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. खरं तर त्यांनीच आता पुढाकार घेतला आहे. पण हे कसं काय जमणार? जाहिराती द्यायच्या, पत्रव्यवहार करायचे, तीर्थक्षेत्रातल्या पुरोहितांकडे यात्रिकांच्या नावानिशीवर नोंदी असतात त्या पाहायच्या. शिवाय कोणाकडे ऐतिहासिक दस्तऐवज किंवा जुन्या नोंदी असतील त्यांचा अभ्यास करायचा. म्हणजे प्रवास आला, गायत्री म्हणाली. आणि खिशालाही तोशीस आली, सुरेश म्हणाला. अर्थात त्याचा विचार मी आधीच केला आहे आणि माझ्या पेन्शनची रक्कम मी त्यासाठी स्वतःसाठी ठेवणार आहे. पुढे केव्हा तरी हे सांगावं लागलंच असतं. अनायासेच आता विषय निघाला होता. सुरेश, सुलेखा, आता तुम्ही दोघं मोठे झाला आहात, जाणते झाला आहात. पालकांनी तुमच्यावर आता व्यक्तिगत लक्ष ठेवण्याचे दिवस मागे गेले आहेत. माझ्यावर फक्त आर्थिक भार होता, त्याची सोय मी करून ठेवली आहे. तेव्हा आता माझं आयुष्य मला हवं तसं जगण्याचा अधिकार नाही आहे का? अहो, पण स्वतः पलीकडे आणखी कोणाचा विचार कराल की नाही? गायत्री म्हणाली. आत्तापर्यंत तुमच्यावर संसाराच्या जबाबदाऱ्या होत्या, नोकरी होती, तेव्हा हौसे मौजे पायी खर्च करायला पैसे नव्हते आणि वेळही नव्हता. पण आता दोन्ही हाताशी आहेत ना. व्याजाचे हिशोब केले, 1 तारखेला हातात रक्कम घेण्याची सोय केलीत, सगळं मान्य. पण माझा काही विचार केलात का? इतकी वर्ष मी जसा जमला तसा काटकसरीचा संसार केला. आपली आर्थिक स्थिती मलाही समजत होती. पण सुदैवानं हाताशी असे 1,00,000-2,00,000 आले आहेत, मुलं मोठी झाली आहेत. तुम्ही हा नाही विचार केलात का की हिच्याही मनात काहीतरी इच्छा असतील, हिलाही या एकसुरी आयुष्याचा कंटाळा येत असेल किंवा हिलाही 8-15 दिवसांसाठी कुठे प्रवासाला, कुठे यात्रेला जाण्याची इच्छा होत असेल. 1 तारखेस हातात पैसे आले आणि त्यात महिनाभर घर अगदी बिनबुबाट चाललं म्हणजे त्यात सगळं आलं का? जेव्हा काही दुसरा मार्गच नसेल, इतर काही निवड करायची संधीच नसेल, तेव्हा मग प्रश्नच नाही. आजवर मी असं काही बोलूनच दाखवलं नाही, कारण मला माहीत होतं ते केवळ अशक्य आहे. पण आता
तर आताही तुमची हीच इच्छा आहे का, की आजवर करत होते तशीच यापुढेही मी या 4 भिंतींच्या आत राहून ही संसाराची दुनियादारी करावी? मला असं विचारायचं तुमच्या मनात आलं नाही, की गायत्री, तुला काही हवं का? तुझी काही इच्छा आहे? पण हो, तुम्ही असं म्हणत असाल, की ते पैसे तुम्हाला मिळाले आहेत, त्यात माझा काही वाटा नाही. संभाषणाने एकदम अनपेक्षित आणि गंभीर वळण घेतलं होतं. तू म्हणतेस ते सर्व खरं आहे. मी हा विचार केला नव्हता आणि ते चूकच होतं. फक्त आता एकच सांगतो, हे कुलवृत्तांताचं काम मी हाती घेतलं आहे, ते एकदा पूर्ण झालं की मग मी मोकळा आहे. मान्य? गायत्री समाधानाने हसली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.